न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे। शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले। माझ्यावर 70,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते हे सर्वांना माहीत आहे, पण ज्या लोकांनी माझ्यावर हे आरोप केले त्यांच्यासोबत मी आज सरकारमध्ये बसलोय हे वास्तव आहे असा थेट सवाल करत अजित पवारांनी भाजप नेत्यांना अडचणीत आणलंय। त्यांच्या या विधानामुळे पिंपरी चिंचवडच्या निवडणूक प्रचारात नव्या वादाला तोंड फुटले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचं सध्या एकच लक्ष आहे, कुठे आणि कशातून भ्रष्टाचार करून पैसे कमावता येतील। आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असलेली पिंपरी चिंचवड पालिका कशी कर्जाच्या खाईत ढकलली गेली हे जनतेनं पाहिलं आहे, असा आरोप त्यांनी केलाय। त्यांच्या मते पालिकेच्या सुमारे 8,000 कोटी रुपयांच्या ठेवी भाजपच्या सत्ता काळात मोडण्यात आल्या। या ठेवी मोडून नेमकी कोणती विकास कामं झाली याचा हिशोब जनतेसमोर मांडावा अशी थेट मागणी त्यांनी केली आहे। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार अधिक आक्रमक झाले। पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचार इतका वाढलाय की अवघ्या 1.25 किलोमीटर रस्त्यासाठी 81 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असा धक्कादायक दावा त्यांनी केलाय। आम्ही कधीही सत्तेचा उन्माद होऊ दिला नाही, पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती नशानी मात चढलाय अशा शब्दात त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली। त्यांच्या या वक्तव्यामुळे रस्ते विकास आणि निधी वाटपावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। आमच्या काळात शहरात सुसाट प्रवास होत होता, पण आज अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावली आहे असा टोला अजित पवारांनी लगावला। अनेक ठिकाणी अतिक्रमण मांडले असून तिथं हप्तेखोरी सुरू असल्याचं चित्र दिसत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। गेल्या 9 वर्षात भाजपच्या सत्ता काळात झालेला हा विकास जनतेनं पाहावा असं सांगत त्यांनी टेंडरमध्ये रिंग आणि भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्याची तयारी दर्शवली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।